गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्व इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या आपल्या इंग्रजीच्या तासिकेसाठी तयार राहायचं आहे. सो ओपन युअर टेक्स्टबुक, पेज नंबर 29 मी या ठिकाणी हे 29 तुम्हाला सर्कल केलेलं आहे. तुमच्या इंग्रजीचं टेक्स्टबुक जे आहे ते तुम्ही ओपन करायचे, पेज नंबर 29. गेल्या तासाला आपण युनिट 2.1 मिनी अँड विनी ही कविता आपण शिकलो होतो. त्या कवितेच्या नंतर पान नंबर 29वरती ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिल्या होत्या त्यासुद्धा मी तुम्हाला समजून सांगितल्यात. मात्र हे जे प्रिपोजिशन्स आहेत हे मी तुम्हाला बोललो होतो की आपण पुढच्या तासाला समजून घेणार आहोत. ही प्रिपोजिशन्स जी आहेत ही व्याकरणाचे प्रकार आहेत. प्रिपोजिशनचा अर्थ होतो मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं त्याचा अर्थ होतो. काय होतो? शब्दयोगी अव्यय, अवयव नाही, अव्यय. बरेच जण चुकीचे बोलतात. तर शब्दयोगी अव्यय असा या प्रेपोजिशन्सला म्हणतात. याचा उच्चार काय आहे? प्रेपोजिशन्स. आता प्रेपोजिशन्स काय असतात? हा ग्रामरचा भाग आहे. आपण समजून घेऊया. आता इथे काय दिलेलं बघा. रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे शब्दांचा एक गट. 2-3 शब्दांनी मिळून एक शब्दगट तयार होतो. एक लहानसं वाक्य असतं, त्याला इंग्रजीमध्ये फ्रेज असं म्हणतात. मराठीत त्याला लघुगट असं म्हणतात. शब्दांचा लहान गट असं म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये फ्रेज असं म्हणतात. बघा मी मराठीत पण लिहितो आहे. फ्रेज असा शब्द असतो, लक्षात. तर फ्रेज असं पण म्हणतात. तर इथे काय म्हटलं आहे? रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेजेस. खालील शब्दांचा जो लहान लहान गट आहे दिलेले ते तुम्ही वाचा आणि त्यांचं मराठीत ट्रान्सलेशन करा. आता मी थोडंसं स्क्रीन मोठं करतो तुम्हाला समजण्यासाठी. आता इथे काय दिलं आहे बघा. पहिलं काय? इन द शेल. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ शेल? तर शेलचा अर्थ तुम्हाला काल बोललो होतो शिंपले. मोत्याचं शिंपलं असतं की नाही, गोगल गाईचं शिंपलं असतं. मग इन याच्याखाली बघा, नीट अंडरलाईन लक्ष द्या. आता इन, इथे ऑफ, इथे टू, इन टू, आउट ऑफ, हे असे शब्द दिलेले आहेत, बरोबर. आणि ते त्याला बॅकग्राऊंड निळ्या बॅकग्राऊंडवरती त्यांना छापलेलं आहे. आता हे इन, ऑफ, टू, इन टू, आउट ऑफ हे काय प्रकार आहेत? तर यांना प्रेपोजिशन्स असं म्हणतात. बरं, पुढे आपण समजून घेऊया काय. तर बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे. नोट द फर्स्ट वर्ड ऑर वर्ड्स इन ईच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस. म्हणजे या ज्या वरच्या फ्रेजेस दिलेल्या आहेत, या फ्रेजेसच्या सुरुवातीला काही शब्द दिलेले आहेत, बरोबर. मग पुढे काय म्हणतात? अ वर्ड or group of words used before a noun, pronoun to show place, direction, time, etc. is called a prepositions. म्हणजे एखाद्या नाऊनच्या पुढे किंवा एखाद्या प्रोनाऊनच्या पुढे. आता नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते नाऊन असतं. ज्या वस्तूला आपण स्पर्श करू शकतो, जी वस्तू आपण पाहू शकतो त्यांना नाऊन असं म्हणतात, बरोबर. आणि प्रोनाऊन म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असं म्हणतात. मग आता समजा राम हा मुलगा आहे, आपल्याला दिसतो तो, त्याचं नाव आपल्याला दिसतं, हे नाऊन झालं. पण आता नामाऐवजी मला दुसरा शब्द वापरायचा आहे इंग्रजीमध्ये. मग कोणता शब्द? ही. राम इज अ बॉय असं जर म्हणायचं असेल तर मला राम न वापरता त्याच्याऐवजी मला दुसरा शब्द वापरायचा आहे. मग त्याच्याऐवजी मी काय म्हणेल? ही इज अ बॉय. मग ही काय झालं? हे प्रोनाऊन झालं. मुलगी असेल तर सीता इज अ गर्ल, शी इज अ गर्ल, बरोबर. बॉईज आर प्लेइंग, मुलं खेळत आहेत. तर मग काय, त्याच्या बॉईजच्या ऐवजी काय मला शब्द वापरावा लागेल? दे आर प्लेइंग. म्हणजे हे काय? आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे काय आहेत? प्रोनाऊन आहेत. मग नाऊन किंवा प्रोनाऊनच्या अगोदर जी शब्द वापरलेले असतात, जी शब्द ठिकाण, प्लेस म्हणजे ठिकाण दर्शवतात, जी शब्द डिरेक्शन म्हणजे दिशा दर्शवतात,
जी शब्द टाईम म्हणजे वेळ दर्शवतात अशा शब्दांना इंग्रजीच्या व्याकरणामध्ये प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आलं लक्षात? समजलं नाही तर तुम्ही पुन्हा आपला हा व्हिडिओ बघायचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे काय म्हणतायत बघा. पुढे असं म्हणतायत की राईट 2 फ्रेजेस each using the following prepositions in, on, at, of, from, to, into, out of. ट्रान्सलेट युअर फ्रेजेस इन युअर मदर टंग असं म्हटलेलं आहे. चला तर मग आपण परत समजून घेऊया. पहिलं, इन द शेल. शेल म्हणजे काय? शिंपलं. इन म्हणजे आत. इन हे जे प्रिपोजिशन आहे त्याचा अर्थ होतो आतमध्ये, आत. इन द शेल म्हणजे शिंपल्यामध्ये किंवा शिंपल्यात असा अर्थ होतो. ऑफ म्हणजे ऑफ हे प्रिपोजिशन कायसाठी वापरतो? चा, ची, त्याचा, याचा असं. ऑफ द सी म्हणजे समुद्राचा असा अर्थ होतो. टू द मून. टू द मून म्हणजे समुद्र, आपलं मून म्हणजे चंद्राला किंवा चंद्राच्या ठिकाणी. आलं लक्षात? असं या अर्थाने टू वापरतात. जसं आपण म्हणतो ना, आय वॉन्ट टू गो टू मुंबई म्हणजे मला मुंबईला, ला या शब्दासाठी, या अर्थासाठी टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं इंग्रजीमध्ये. आय वॉन्ट टू गो टू मुंबई, तर आय वॉन्ट टू गो टू महाबळेश्वर असं ठिकाण दर्शवण्यासाठी म्हणजे महाबळेश्वरला जाण्याची माझी इच्छा आहे असं या अर्थी तो वापरलेला आहे. पुढचा शब्द आहे इन टू. आता इन टू द शेल म्हणजे शिंपल्याच्या आतल्या बाजूला आहे म्हणजे शिंपल्यामध्ये. आलं लक्षात? आता इन आणि इन टू याच्यात थोडासा फरक आहे. इन म्हणजे पण आत, पण इन टू म्हणजे पूर्ण आत. आलं लक्षात? इन टू द शेल मग शिंपल्याच्या आत. शेलच्या ऐवजी तुम्ही वापरू शकता इन टू द वेल विहिरीमध्ये. इन टू द बकेट बकेटमध्ये असा अर्थाने. पुढचं आहे आउट ऑफ. पुढे काय आहे? आउट ऑफ. आउट ऑफ द क्रॉप म्हणजे शेताच्या बाहेर. आउट ऑफ द क्रॉप शेताच्या बाहेर या अर्थाने अशा प्रकारच्या फ्रेजेस आपलं प्रिपोजिशन हे शब्द ठिकाणदर्शक, वेळदर्शक, दिशादर्शक अशा प्रकारचे हे शब्द वापरले जातात. माहिती आहे? इन हे दिशादर्शक आहे, इन द वेल. इन टू दिशादर्शक आहे, आउट ऑफ दिशादर्शक आहे, ऑफ द शी हे दिशादर्शक आहे, टू द मून हे सुद्धा दिशादर्शक आहे. आता मग आपल्याला काही शब्द आता इथे दिलेले आहेत बघा. इथे स्क्रीन थोडं मोठं करतो. इथे इन. मग इन वापरून तुम्ही स्वतःच्या फ्रेजेस तयार करताय. मी एक फ्रेज तुम्हाला तयार करून दाखवतो. इन द बकेट. दुसरा आहे ऑन द टेबल. तिसरा आहे ॲट द रेल्वे स्टेशन किंवा ॲट द प्लॅटफॉर्म, ॲट द ग्राउंड अशा प्रकारे वापरू शकतो. ऑफ म्हणजे ऑफ द सी, ऑफ द मून, ऑफ द स्कूल या अर्थाने वापरू शकतो. फ्रॉम म्हणजे च्यापासून असा अर्थ होतो, च्यापासून. फ्रॉम द स्कूल, फ्रॉम द स्टेशन, फ्रॉम द पोस्ट ऑफिस, फ्रॉम द हाऊस घरापासून, शाळेपासून या अर्थाने. टू ठिकाणदर्शक आहे. जसं वरती वाक्य आहे टू द मून, तर टू द स्कूल, टू द ग्राउंड, टू महाबळेश्वर, टू पुणा, टू नंदुरबार या ठिकाणदर्शक शब्दासाठी अर्थासाठी वापरलं जातं. इन टू द बकेट, इन टू द शेल च्यामध्ये. आलं लक्षात? इन टू द वेल म्हणजे विहिरीमध्ये. आउट ऑफ म्हणजे जसं आउट ऑफ क्रॉप आहे तसं आउट ऑफ स्कूल शाळेच्या बाहेर, आउट ऑफ ग्राउंड. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ही अशी वाक्य तुम्ही बनवू शकतात आणि जी वाक्य तुम्ही बनवलीत ती वाक्य तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची आहेत. तर तुम्हाला हा ग्रामरचा भाग मी समजून दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण एवढा हा भाग बघितला. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. नवीन भाग आहे तो आपण शिकणार आहोत आणि तो भाग आहे युनिट 2.2 द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. द लायन म्हणजे सिंह, द मॅन म्हणजे माणूस आणि द स्टॅच्यू म्हणजे पुतळा. बघूया तर काय म्हटलेलं आहे. मी आधी वाचतो आणि मग तुम्ही नीट लक्ष द्या. थोडं स्क्रीन मोठं करतो. लॉंग एगो men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts.
I am stronger than any man. That is why men fear me. The next paragraph. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That is why they can hunt you or capture you. आता ही दोन पॅरेग्राफ आपण बघितलेले आहेत. आता पुढचा पॅरेग्राफ आपण पाहणार आहोत. पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय म्हणतात. दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. इट शोड द ग्रेट हिरो Hercules standing proudly with a dead lion at his feet. See, this statue proves that men are greater, claimed the man. Not at all, the lion replied quickly. This only shows that the statue was made by a man. If lions made statues, they would show the lion standing and the man laying dead under his paws. तर अशा प्रकारे हा पुढचा पॅरेग्राफसुद्धा आपण वाचलेला आहे. पुढे बघूया. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. वेन समवन एल्स टेल्स द सेम वे दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. बघा, तर आता मराठीत या लेसनचा अर्थ बघूया, स्टोरीचा अर्थ बघूया. लायन, सिंह, द मॅन, माणूस आणि स्टॅच्यू. सिंह, माणूस आणि पुतळा. स्टॅच्यूचा अर्थ होतो पुतळा. लॉंग एगो म्हणजे फार वर्षापूर्वी मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर. फार वर्षापूर्वी माणसं आणि प्राणी ही एकमेकांशी बोलत असायची. वन्स अ मॅन अँड किंग अ लायन गॉट टॉकिंग. एकदा एक सिंह आणि एक माणूस यांच्यामध्ये बोलणं झालं. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. सिंहाला त्याच्यामध्ये असलेली ताकद, शक्तीबद्दल खूप गर्व होता. आय एम द किंग ऑफ बीस. मी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचा राजा आहे. बीस म्हणजे पशु, जंगली जानवर. मी जंगलातल्या सगळ्या जनावरांपेक्षा ताकदवान आहे. मी त्यांचा राजा आहे. आय एम द किंग ऑफ ऑल बीस. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. मी कोणत्याही माणसापेक्षा जास्तीत जास्त शक्तिशाली आहे. दॅट इज वाय मेन फिअर. म्हणून तर मला सगळे माणसं घाबरतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आता मानव जो होता, या माणसालासुद्धा त्याच्या अंगी असलेलं इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. इंटेलिजन्सचा अर्थ होतो बुद्धिमत्तेचा. खूप अभिमान होता माणसाला. तो माणूस काय म्हणतो मग, डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. अरे डोंट फॉरगेट, विसरू नको लायन, तुझ्यापेक्षा माणसं जास्त बुद्धिमान असतात, इंटेलिजंट असतात. दॅट इज वाय दे कॅन हंट यू. म्हणून ते तुझी शिकार करू शकतात. दे कॅप्चर यू. तुला पकडू शकतात. अशा प्रकारे तो माणूस त्या सिंहाला म्हणतो. चला पुढे जाऊया. आता दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. ते दोन्हीजण एकमेकांशी असं संभाषण करतात, वादविवाद करतात की दोघांमध्ये कोण जास्तीत जास्त शक्तिशाली, हुशार आणि ताकदवान आहे. ॲट लास्टचा अर्थ होतो सरते शेवटी, अखेरीस. ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. शेवटी तो माणूस त्या सिंहाला एका गार्डनमध्ये, एक मोठा पुतळा असतो, स्टॅच्यू म्हणजे पुतळा असतो, त्या ठिकाणी घेऊन जातो. इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युल्स स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. आणि त्या गार्डनमध्ये, बगीच्यामध्ये हर्क्युल्स नावाचा जो हिरो असतो, हिरो म्हणजे योद्धा. हिरो म्हणजे चित्रपटातला हिरो नाही बरं, हिरोचा अर्थ इंग्रजीमध्ये योद्धा होतो. तर हर्क्युल्स नावाचा योद्धा असतो. तो गार्डनमध्ये त्या हर्क्युल्सचा पुतळा असतो आणि त्या हर्क्युल्सच्या पायाखाली मेलेला सिंह, त्या मेलेल्या सिंहावरती त्या हर्क्युल्सने पाय ठेवलेला असतो. म्हणजे त्या हर्क्युल्सने त्या सिंहाची शिकार केलेली असते, मारलेलं असतं. आणि तो माणूस त्या सिंहाला दाखवतो, बघ हा हर्क्युल्स आहे आणि याने असे सिंहाची एकदा शिकार केली आणि त्याला शिकार केली म्हणजे त्याला ठार केलं आणि आज तो त्या पायाखाली आहे. मग पुढे काय होतं, सी दिस स्टॅच्यू प्रूव्ज दॅट मेन आर ग्रेटर. बघ लायन, बघ हा पुतळा असं दर्शवतो. प्रूव्ज म्हणजे टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. बघ लायन, हा पुतळा असं सिद्ध करतो की मानव हा सिंहापेक्षा जास्त ग्रेट आहे, ताकदवान आहे. क्लेम द मॅन, तो माणूस असा दावा करतो. क्लेम म्हणजे दावा करणे. नीट लक्ष द्या. नॉट ॲट ऑल, सिंह म्हणतो. द लायन क्विकली रिपीट आहे. क्विकली म्हणजे अगदी फटक्यात.
रिप्लाय म्हणजे उत्तर देणे. लगेच फटक्यात तो लायन त्या माणसाला उत्तर देतो, अरे काही नाही. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय कुठे गेलं, अच्छा हां, नॉट एट ऑल, द लायन रिप्लाइड क्विकली, दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. अरे काही नाही म्हणे, हा पुतळा मानवाने तयार केला आहे म्हणून त्याने तसा बनवला आहे म्हणे तो, असं काय होत नाही म्हणे. इफ लायन मेड, तो म्हणतो की इफ लायन्स मेड स्टॅच्यू दे वूड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लेईंग डेड अंडर हिज पॉज. जर एखाद्या सिंहाने पुतळा बनवला असता ना, तर हा हरक्यूल्स त्या सिंहाच्या पायाखाली मेलेला राहिला असता आणि सिंहावरती त्याच्यावर पाय ठेवून राहिला असता. आलं लक्षात? आता बघा इथे काय म्हटलं आहे, फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर म्हणजे कथा सांगणारा. ही कथा वाचून आपल्याला असं लक्षात येतं की वी कॅन सी, आपल्याला असं दिसतं की कोणतीही कथा जी असते ना, ती कथा सांगणाऱ्यावर डिपेंड असते. वेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोनातून. कोणताही कथा सांगणारा जो स्टोरी टेलर असतो ना, तो कधीही त्याच्या दृष्टिकोनातूनच कथा सांगत असतो. अशा प्रकारे ही कथा आहे. तुम्हाला मी जे कठीण शब्द होते ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितले. आता इथे ॲनिमल्स म्हणजे काय, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, लिहिलेला आहे शब्द मी. ॲनिमल्स म्हणजे प्राणी. लॉंग एगो म्हणजे फार पूर्वी, आलं लक्षात, फार पूर्वी, नीट लक्ष द्या. टॉकिंग म्हणजे बोलणे. त्यानंतर कुड टॉक, टू टॉक म्हणजे बोलणे. स्ट्रेंथ म्हणजे ताकद, नीट लक्ष द्या, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. बीस्ट म्हणजे पशु. स्ट्रॉंगर म्हणजे शक्तिशाली, आलं लक्षात. फिअर म्हणजे घाबरणे, टू फिअर म्हणजे घाबरणे. प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान असणे, गर्व असणे. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. टू फॉरगेट म्हणजे विसरणे. आता इंटेलिजन्स आणि इंटेलिजंट या ठिकाणी विशेषण म्हणून आलेलं आहे आणि इंटेलिजन्स या ठिकाणी हा जो शब्दाला नाऊन म्हणून आलेला आहे. आता टू हंट म्हणजे शिकार करणे. टू कॅप्चर म्हणजे पकडणे, आलं लक्षात. टू कॅप्चर म्हणजे पकडणे. मी प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि अर्थसुद्धा तुम्हाला सांगत आहे. चला पुढे जाऊया मग. टू बिगिन म्हणजे सुरुवात करणे. बोथ म्हणजे दोन्हीजण. ग्रेटेस्ट या डिग्रीज आहेत, ते पुढच्या वर्षी तुम्हाला शिकायला मिळेल. ग्रेट म्हणजे महान, शक्तिशाली, या ठिकाणी या अर्थ असा आहे. टू टेक म्हणजे घेणे, त्याचा भूतकाळ आहे टूक. स्टॅच्यू म्हणजे पुतळा. गार्डन म्हणजे बगीचा. टू शो म्हणजे दाखविणे. इथे शोड ईडी प्रत्यय लागला आहे म्हणजे शोचा भूतकाळ दुसरं रूप शोड आलेलं आहे. हिरो म्हणजे योद्धा, रणांगणातला योद्धा. हिरो म्हणजे चित्रपटातला हिरो नाही. प्राऊडली म्हणजे अभिमानाने. डेड म्हणजे मेलेला. फीट म्हणजे पाय. फूट म्हणजे पाय, FOOT, फूट म्हणजे पाय, त्याचं अनेक वचन आहे फीट, आलं लक्षात. नीट लक्ष ठेवा, फूटचं अनेक वचन फीट आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला शब्दाचे अर्थ, उच्चार सांगितलेले आहेत. पुढे टू डिपेंड म्हणजे ज्यावर अवलंबून असणे. स्टोरी टेलर म्हणजे कथा सांगणारा, गोष्ट सांगणारा. समवन म्हणजे कोणीतरी. टू टेल म्हणजे सांगणे. आणि पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. या अर्थाने असे शब्द इथे आले. शब्दांचे अर्थ असे होतात. मी तुम्हाला उच्चारसुद्धा सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला पुढचा टॉपिक आपण घेणार आहोत. टिल देन, गुड बाय.